तर जय श्री मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पासबुक कोणते वापरले त्याच्याबद्दल बोलणार आहोत आणि काही तुमचे खूप मोठे मोठे प्रश्न आहेत त्यांच्याबद्दल पण बोलणार आहोत। कारण की तुम्हाला माहिती खूप व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत, तुम्हाला प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले, कोणी काय करते माहिती फेक व्हिडिओ देत आहे आणि तुम्हाला माहिती इन्फॉर्मेशन ते तुम्हाला सरळ देत नाही। त्यानिमित्त मी तुम्हाला पासबुकच्या बाहेर तर सांगणार आहोत आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न वेगळे घेतलेले आहेत। कारण की मुख्यमंत्री जे तुम्ही फॉर्म भरलेले आहेत, काही अंगणवाडी सेविकाकडे भरलेले आहे, काही ग्रामसेवककडे भरलेले आणि काही मोबाईलवरती भरलेले आहेत, ज्यांचे अप्रूव्हल मिळाले त्यांना मेसेज नाही आलेला आहे आणि कोणाचे पैसे पण खात्यामध्ये आलेले आहेत। सर्व काही प्रश्नांचे उत्तर एकाच व्हिडिओमध्ये देणार आणि तुम्हाला कोणते पासबुक तुम्ही भरले त्यांचे पण देणार। कारण की माझ्याकडे सर्वात जास्त तुम्हाला काय हेच व्हिडिओ पाहायला मिळाला आणि त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे ते सर्वात जास्त फेक इन्फॉर्मेशन दिले आहे। त्यानिमित्त मी काय करतो, तुम्हाला जे पण व्हिडिओ आणतो ते सर्वात पहिले काय करतो, रिसर्च करतो आणि तुम्हाला माहिती आहे की सर्वात पहिले जे व्हिडिओ आहे जेन्युइन व्हिडिओ आणण्याची कोशिश करतो, म्हणजे कुठलाही फेक व्हिडिओ नसायला हवे। त्यानिमित्त काय करणार पडेल, तुम्हाला व्हिडिओला पूर्ण पाहणं पडेल तरच तुम्हाला समजणार आहे। कारण की माहिती आहे जो पण व्हिडिओ आणतो तुमच्यासाठी कामाचा व्हिडिओ आणत असतो। तर मित्रांनो, मी प्रदीप बघे स्वागत करतो तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का लाडकी बहीण योजनेत तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि सर्वात पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून खूप दिवस झाले आणि तुम्ही अप्रूव्हल पण मिळाला, तुम्हाला मेसेज नाही आलेला। अप्रूव्हलचं ऑप्शन आलेला जसे ग्रीन टिक पाहू शकता, जसे की पाहू शकता साईडने तुम्हाला दिसत आहे असं ऑप्शन तुम्हाला आलेलं आहे, पण तुम्हाला मेसेज नाही आले। तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माहिती आहे का इथं मेसेज नाही आला तुम्हाला कुठेही घाबरायची जरूरत नाही, कारण की तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे येऊन जातील। कारण फर्स्ट टप्पा तो आलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट टप्पा आलेला आहे, कारण की सर्वात पहिले तुम्ही काय केलं माहिती आहे का, लाडकी बहीण योजना फॉर्म कुठे भरलेला आहे, अंगणवाडी सेविकेकडे भरलेला आहे। तिथून तुमचा काय अप्रूव्हल व्हायला टाइम लागेल, कारण की तिथं माहिती आहे तुम्ही ऑफलाईन भरलेला आहे। जर ऑफलाईन भरलेलं तुम्ही ऑनलाईन तुरंत भरा तुमच्या मोबाईलवर। आणि तुम्हाला माहिती आहे का नंबर नेक्स्ट ऑप्शन असा आहे की तुमचं ते जे लाडकी बहीण योजना तुम्ही फॉर्म भरता सर्वात पहिले कोणतं ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही काम करता, तर तुमचं ॲप्लिकेशन काम नाही करत। कोणतं नारी शक्ती ॲप्लिकेशन तुमचं काय ओपन नाही होतं। ओपन कधी करायचं आहे माहिती आहे का, तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, दुपारी भरायचा आहे तो 2च्या नंतर 2 ते 3 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि जसं तेव्हा पण तुम्ही उघडत तर सर्वात पहिले काय करायचं माहिती आहे, रात्री तुम्ही काय करू शकता 10 ते 12 दरम्यान तो फॉर्म भरू शकता। कारण की तुमचं माहिती आहे की ॲप्लिकेशन दिवसा काम नाही करत आहे त्यानिमित्त। आणि तुम्हाला माहिती आहे का नंबर 3चा प्रश्न असा आहे की तुमचं 15 ऑगस्टला कोणी फॉर्म भरलेला आहे, कोण 14 ऑगस्टला भरलेला आहे, तो फॉर्म अप्रूव्हल होणार का तुम्ही सांगू इच्छितो। 31 म्हणजे पाहू शकता 15 ऑगस्टला भरलेला आहे, 31 ऑगस्टपर्यंत तुमचा फॉर्म तिथं अप्रूव्हल केला जाणार आहे। आणि तिथं अपडेट जर आलं तर मी तुम्हाला सर्वात पहिले सांगू इच्छितो, अपडेटसाठी तुम्हाला काय केलं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करून ठेवा। कारण की माहिती आहे सर्व प्रश्नांची मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये उत्तर देण्याची कोशिश करत असतो। व्हिडिओ किती पण लंबा झाला पण सर्वात पहिले काय करतो, जे तुमचे प्रश्न आहेत सर्वात पहिले प्रश्न पाहत तुमचे कोणते कोणते प्रश्न आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का तुमचा जो फॉर्म आहे तो सर्वात पहिले मी काय सांगू इच्छितो माहिती आहे का, जर तुम्ही सर्वात पहिले काय केलं आहे 14 ऑगस्टला भरलेला आहे, 15 ऑगस्टला भरलेला आहे किंवा 20 ऑगस्टला भरलेला तुमचा फॉर्म तिथे आहे अप्रूव्हल केले, तिथं कोणाचेही पैसे तुमचे जर पैसे तुम्हाला माहिती आहे का 31 ऑगस्ट दिले, तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिलेली आहे, तुम्ही तेव्हा भरून तुमचे काय पैसे ते जेव्हा तुमचे 2 महिन्यांचे पैसे असो 3 महिन्यांचे पैसे असो ते तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। सर्वात पहिले सांगू इच्छितो आता एक जनधन खातं जर तिच्यामध्ये ॲड केलं तर पैसे येतील का। सर्वात पहिले माहिती आहे का, जर नंबर पाहू शकता नंबर 4चा प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे तिथं काही लोकांचे प्रश्न आहेत, जनधन खातं तिच्यामध्ये ॲड केलं तिच्यामध्ये पैसे येतील, हां त्याच्यामध्ये पैसे येतील, त्याच्या काही तुम्हाला काही करायची जरूरत नाही आहे। कारण की माहिती आहे का आणि त्यांचे फॉर्म चुकले त्यांच्यासाठी पण मी काही ना काही आता पुढे सांगणार। तर मित्रांनो माहिती आहे का काही स्त्रियांचे पासबुक कोणते जनधन म्हणजे नरेंद्रजी मोदींचे पासबुक काढलेले आहेत, त्यांच्या खात्यामध्ये जे पैसे आलेले आहेत ते पासबुक जर तुम्ही तिथे ॲड केलं तर पैसे येतील का त्याच्यामध्ये, हां त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। आणि तुमच्या खात्यामध्ये जसे की पाहू शकता जनधन खात्यामध्ये पहिले पैसे आले ते बी आहे की सरकारमार्फत म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडून जी योजना काढल्या येतात किंवा गॅस असो अन्नपूर्णा योजना असो किंवा जनधन खात्यामध्ये कुठलीही योजना असो, योजनाचे पैसे जनधन खात्यामध्ये येतात त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो सर्वात पहिले सांगू इच्छितो तुम्हाला जर पासबुक ॲड करायचं असेल स्टेट लेवल आणि सेंट्रल लेवल पासबुक तिच्यामध्ये ॲड करायचं, दुसऱ्या पासबुकमधलं पाहू शकता कुठलीही कॉर्पोरेट बँक असो किंवा प्रायव्हेट बँक असो तिथे ॲड करायचं नाही। आणि तुम्हाला माहिती आहे का जर आता 4 नंबरचा प्रश्न मी सांगितलं जनधन खात्याचा, तर मित्रांनो जनधन खात्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही, जनधन खातं तिथे ॲड करा आणि पासबुकामध्ये तुम्हाला काय करावं लागेल मी तुम्हाला ते पुढे सांगणार आहे। तर मित्रांनो त्यासाठी काय करा चॅनलवर नवीन सबस्क्राईब जरूर करा, कारण की असे इंटरेस्टिंग अँड नॉलेजेबल व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनल स्पेशल अपडेट लाईव्हवर मिळत राहतात। ते तुम्ही काय करता व्हिडिओ पाहता सबस्क्राईब नाही करत त्यानिमित्त काय करतो प्लीज सबस्क्राईब करून टाका, कारण की तुम्हाला माहिती आहे जे बी इन्फॉर्मेशन आणतो ते तुमच्या कामाची आणतो। कारण की तुम्हाला आता 3000 रुपये काही स्त्रियांना मिळाले आहेत आणि काही स्त्रियांना कोणाला पैसे मिळाले ते कमेंटमध्ये जरूर कळवा, कारण की आणि तुम्ही कुठे राहता आणि तुमचं कोणता जिल्हा आहे ते पण मला कमेंटमध्ये कळवा। तर मित्रांनो आता मी सांगू इच्छितो तुम्हाला जनधन खात्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, कारण की माझ्या तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये तुरंत पैसे येऊन जातील, त्यात काही तुम्हाला गडबड करायची जरूरत नाही आहे सांगू इच्छितो। सर्वात पहिले आता तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जनधन खातं तुम्ही ॲड केलेलं आहे, आता तुम्हाला बँक कोणती ॲड करावं लागेल, तुम्ही सांगितलं स्टेट लेवल असो सेंट्रल लेवल SBI असो आणि तुम्हाला माहिती आहे कुठल्याही प्रकारची बँक असो फक्त स्टेट आणि सेंट्रल लेवलची बँक असो आणि ते
सरकारी बँक बी असली तरी चालते, तिथे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आता तुम्ही म्हणता पोस्ट बँक तिथं झाली, पोस्ट बँक चालते, तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही. पोस्टल बँक अशी आहे, पोस्ट बँक अशी आहे, तिथे तुम्ही ॲड करू शकता, तिथं तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जाईल, तिथं काही करावं लागेल नाही. आणि तिथं जॉईंट खातं चालणार का? नंबर 5चा प्रश्न असा आहे, तिथं जॉईंट खातं तुमचं चालणार का? तर सांगू इच्छितो, सर्वात पहिले सांगू इच्छितो, तुमचं जॉईंट खातं असेल तर तिथं ॲड करू नका, कारण की माहिती आहे जॉईंट खात्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत आणि जॉईंट खात्यामध्ये पैसे येतील नाही, मला 100% सांगू इच्छितो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जॉईंट खातं तुमचं जर असेल त्या बँकेमध्ये जाऊन तुमचं वेगळं एक पासबुक काढा आणि तुम्हाला तिथं काय आहे तुमचं अप्रुव्हल केलं जाईल. नाही तुमचं काय प्रॉब्लेम इश्यू दाखवणार आहे. जॉईंट खातं तिथं ॲड करू नका, सर्वात पहिले सांगू इच्छितो. जॉईंट खातं असेल तर तिथं ॲड करू नका. आणि फॉर्म भरण्याची तारीख तुम्हाला माहिती आहे 31 ऑगस्ट आहे, 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो जसं की सांगतो, जॉईंट खात्यांना काही माहिती आहे का, आता खूप मोठे प्रॉब्लेम येतात, कारण की त्यांच्या जॉईंट खात्यामध्ये काही लिंक्स केलेले आहेत, काही त्यांची माहिती शेती ॲड केलेली आहे त्या पासबुकवर, त्या निमित्त काय करा तिथे जॉईंट खाते ॲड करू नका, सर्वात पहिले सांगू इच्छितो. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, आता मेन प्रॉब्लेम असा येतो की तुम्हाला माहिती आहे का, जर पासबुक तुम्ही ॲड केलेलं आहे आणि ते चुकून जर स्टेट लेवलचं आहे, सेंट्रल लेवलचं आहे आणि तिथं कुठल्याही बँकेचं असो, तिथं तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. आणि तुम्हाला माहिती जे तुमचे प्रश्न आहेत ते प्रश्नाचे मी काय केले, कॉमेंट्स चेक केले आणि तुमचा प्रॉब्लेम पाहिला सर्वात मोठा कोणता आहे, सर्वात जास्त मला एक प्रॉब्लेम जास्त दिसला, कारण की माहिती आहे तुम्ही फॉर्म तर भरलेला आहे आणि कोणाचा अप्रुव्हल झालेलं नाही आहे आणि कोणाचा काय ते चुकलेला आहे. तर चुकलेल्या फॉर्मसाठी काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही फॉर्म तिथं भरलेला आहे आणि तुमचा फॉर्म तिथं चुकलेला गडबडमध्ये भरलेला आहे आणि तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला माहिती आहे आता एडिटचं ऑप्शन सर्वांना आलेलं आहे, पहिले एडिटचं ऑप्शन नाही आलेलं आहे. आता चेक करू शकता, नारी शक्ती ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे, तिथे ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळणार एडिटचं, तिथं काय करू शकता कुठलाही प्रॉब्लेम तुम्ही एडिट करू शकता. जर तिथे एडिट नाही आलं तर तुम्हाला काय करा, ॲप्लिकेशन प्ले स्टोरवर जायचं आहे, जिथून तुम्ही ॲप डाउनलोड केला आहे आणि तिथे जाऊन तुम्ही अपडेट करा. अपडेट केल्यानंतर काय होणार आहे माहिती, तुमचं तुमचं पासबुकचा प्रॉब्लेम असो, तुमचं कुठलाही मोबाईल नंबर प्रॉब्लेम असो, तुमचं बँकिंग प्रॉब्लेम असो, तिथं कुठलाही प्रॉब्लेम असो, तुमचं हमीपत्र प्रॉब्लेम सर्वात जास्त हमीपत्र प्रॉब्लेम दिसत आहे, तिथं कुठलाही प्रॉब्लेम असतो तुम्ही ॲड करा, तुमचं तिथं काय आहे अप्रुव्हल होणार आहे. कारण की माहिती आहे का, कोणाही झेरॉक्स असून त्यांना अप्रुव्हल मिळत आहे, ज्यांच्या ओरिजिनल असून त्यांना अप्रुव्हल नाही मिळत आहे, कारण की हा काय आहे एक इश्यू येत आहे त्या प्रॉब्लेम नारी शक्ती ॲप्लिकेशनच्या. त्यानिमित्त तुम्हाला काय तो फॉर्म जर भरला असेल तुम्ही काय करा, रात्रीच्या वेळेस फॉर्म भरा, तिथं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि रात्रीच्या वेळेस तुमचा फॉर्म लवकर अप्रुव्हल मिळतो आणि सर्वात जास्त चेक चालू आहे त्यानिमित्त तुमचा फॉर्म सर्वात जास्त अप्रुव्हल होणार आहे आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही सर्वात पहिले काय करू शकता, नारी शक्ती ॲप्लिकेशन जर फॉर्म भरायचा असेल सकाळी 5 ते 9 पर्यंत भरा, कारण सकाळी 5 वाजतापासून सकाळी 9 वाजेपर्यंत तुमचा फॉर्म केव्हाही पण अप्रुव्हल केलं जातं, कारण एका दिवसात अप्रुव्हल मिळत आहे. आणि तिथे तुमची झेरॉक्स असो ओरिजिनल डॉक्युमेंट कुठलेही डॉक्युमेंट तिथं ॲड केले जात आहे, ते तुमचं कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला काय माहिती आहे की तिथं डॉक्युमेंट चेक करायची जरूरत नाही पडलेली आहे, सर्वात जास्त फास्ट अप्रुव्हल आता होत आहे, कारण की माहिती आहे का मतलब 1.5 कोटी लोकांची या स्त्रियांची काय आहेत तिथं फॉर्म अप्रुव्हल झालेले आहेत. आणि आता काही स्त्रियांचे काय आहेत म्हणजे नंबर वाईज त्यांचे पैसे पण काही खात्यामध्ये पडले. आणि तुम्ही एक व्हिडिओ पाहिलेले, खूप व्हिडिओ पाहिले, 1 रुपया तुमच्या खात्यात पडला, कोणाच्या खात्यामध्ये 1 रुपया नाही पडलेला आहे. तुम्हाला सर्वात पहिले जर तुमचे पासबुक काय करायचं, KYC जर कंप्लीट नाही केली तर KYC कुठं कंप्लीट करायची, जिथं ई सेवा केंद्र आहे किंवा स्टेट लेवलचं कोणतीही बँकेचं तुमचं खातं असेल त्या बँकेमध्ये जा आणि तिथे तुम्ही करा KYC कंप्लीट करा. तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर KYC कंप्लीट नाही केली तर KYC कंप्लीट करून टाका, मोबाईल नंबर ॲड करा, ते तुम्हाला मेसेज येणार आहे आणि तुम्ही बँकेत जे तुमचं बँक अकाउंट आहे तिथं चेक करा चालू आहे का बंद आहे, तिथं चालू नसेल तिथं चालू करा आणि तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तरच पैसे येतील जेव्हा तुम्ही चालू करसाल. तर तुम्ही माहिती आहे का तुमचे खाते काही लोकांचे बंद पडले असेल तर तिथे जा आणि तुमचं खातं लवकरात लवकर फास्ट चालू करून टाका. जर तुम्हाला नाही तर पुढे प्रॉब्लेम येणार आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेमचा सर्वात मोठा तिथे काय धक्का बसणार आहे. त्यानिमित्त सांगू तुम्हाला पैसे नाही मिळतील. सर्वात पहिले तुमचं पासबुक चेक करा आणि KYC म्हणतात त्याला, ते KYC कंप्लीट करा आणि तुमच्या खात्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही येणार. आणि स्वतःचे पासबुक असायला हवे तिथं ॲड करून कोणते पासबुक मला माहिती आहे तिथं जॉईन खातं नसायला हवे, ते तुमचं स्वतःचं असायला हवे. जर तुमचे कुठलेही प्रॉब्लेम असेल ते मला कमेंट्समध्ये जरूर कळवा, कारण की माहिती आहे का मी कमेंट्स थ्रू तुमचे काय करतो प्रश्नाचे उत्तर देण्याची कोशिश करतो, कारण की तुमचे जे कमेंट्स असतील ते कमेंट्स मी जाणून म्हणजे प्रश्न तुमचे पाहतो आणि त्याचे जर प्रॉब्लेम येत असेल तर प्रॉब्लेम सोल्युशन मी 100% करतो. आणि एक मी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तो तुम्ही पण जॉईन करायचा आणि तुमचं कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला माहिती आहे का जो बी प्रॉब्लेम येत आहे त्याच प्रॉब्लेम मी व्हिडिओ बनवण्याची कोशिश करतो, सर्वात पहिले रिसर्च करतो त्यामध्ये प्रॉब्लेम काय येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे का त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी करतो. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक कमेंट जरूर करायचं. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय.